चला तर मंडळी, उन्हाळ्यामध्ये परफेक्ट इडलीचं बॅटर तयार करून स्पॉन्जी इडली कशी तयार करायची ते पाहणार आहोत। साहित्य मोजण्यासाठी एखादा कप किंवा वाटी सेट करायची। 3 कप जुना तांदूळ घेतलाय, 1 कप पांढरी उडदाची डाळ। तांदूळ 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचे, डाळ मात्र 1 ते 2 वेळा धुवायची। दोन्हींमध्ये पुरेसं पाणी घालायचे। तांदळामध्ये अर्धा चमचा मेथी दाणे घालायचे। 6-7 तास डाळ तांदूळ भिजवून घ्यायचे। भिजल्यानंतर त्यामधून पाणी काढून घ्यायचं। सारख्या कपने अर्धा कप पोहे घेतले, स्वच्छ धुवून 2-3 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचे। सुरुवातीला डाळ वाटायची, वाटण्यासाठी साधं पाणी वापरायचं। डाळ तांदूळ भिजवलेलं पाणी उन्हाळ्यात वापरायचं नाही, नाहीतर बॅटर ओव्हर फर्मेंट होतं। त्यानंतर पोहे आणि तांदूळ सुद्धा वाटून घ्यायचे। एका मोठ्या भांड्यात काढायचं मिश्रण 3 ते 4 मिनिटं फेटून 8 ते 9 तास किंवा रात्रभर फर्मेंट करायचं। दुसऱ्या दिवशी छान फर्मेंट झालेलं आहे, मिक्स करून घ्यायचं। लागेल तितकं बॅटर काढून घ्यायचं। बाकीचं बॅटर 5-6 दिवस फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकतात। मीठ घालायचं आहे, इडली पात्राला तेल लावून बॅटर घालायचं आहे। मध्यम आचेवर 15 मिनिटं इडली आपल्याला स्टीम करायची आहे आणि त्यानंतर मस्त स्पॉन्जी इडली तयार आहे। डिटेल रेसिपी पाहायची असेल तर फोटो खालच्या त्रिकोणावर क्लिक करा आणि नक्की पहा।